आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी. नमस्कार. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगाव. केंद्रातील माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठीसह एकूण 5 भाषांना अभिजात दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. आपल्याला आठवत असेल, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत होती. मोदीजींच्या सरकारच्या या निर्णयामुळं मराठी भाषा 7 समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगानं आणि प्रभावीपणानं पोचणार आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजारी जिंके, असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी खूप वर्षापूर्वी केले. ते अगदी तंतोतंत पटतंय. मराठी भाषेला जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय. हे लक्षात घ्या. चला, एका महत्त्वाच्या मुद्द्याची या निमित्तानं आपण चर्चा करूया. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना प्रश्न पडलाय. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी 4 निकष असतात. संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 2000 वर्षे प्राचीन असावा. या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचं मौल्यवान असावं. भाषेला स्वतःचं स्वयंभूपण असावं. ती कोणत्याही भाषेतून घेतलेली नसावी आणि प्राचीन भाषा ही सध्याच्या भाषेपासून तयार झालेली नसावी. आता पुढचा मुद्दा पाहू. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं नेमका काय फायदा होतो, हा पुन्हा आपल्याला प्रश्न आहेच. तर अभिजात भाषेतील स्कॉलरसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं. प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र पण स्थापन केलं जातं. 2004 मध्ये देशातील तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली आहे बरं का. तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. देशातील आत्तापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता. त्यात आता आपल्या मराठी भाषेचाही समावेश झाला आहे. तो दर्जा मिळालेला आहे. मराठी माणसासाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल आणि प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे. या दर्जामुळं आणखी काय काय होतं पाहूया. ज्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे त्या भाषेचं विद्यापीठ सुरू करणं किंवा त्या ठिकाणी भाषा विषयक संशोधनपर सर्वाधिक भर देणं आता शक्य होणार आहे. मराठी भाषेचं व्याकरण, त्यामधील नवनवीन प्रवाह आणि संपूर्ण नव्या जगाची भाषा या दृष्टिकोनातून भाषेचा विकास कसा करता येईल याचा विचार करता येतो. याविषयीचा आराखडा तयार करणं, मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिल्यामुळं अनुवादाची क्षेत्र आता विस्तीर्ण होणार आहे. आणखी काय होऊ शकतं? मराठीतील सर्वोत्तम अशा 100 ग्रंथांचं अन्य 14 भारतीय भाषांमध्ये रूपांतर करून घेणं आवश्यक ठरणार आहे. त्याचप्रमाणे अन्य भारतीय भाषांमधील 100 पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद करणे आवश्यक ठरणार आहे. आधुनिक युगातील मराठी भाषेची विस्तीर्ण क्षितिजे, आता या विषयावर सविस्तर चर्चा होते, संशोधन होतं, अभ्यास घडणं आवश्यक ठरणार आहे. त्याचप्रमाणे अन्य भाषा विषयक उपक्रमांना संधी मिळणं हेही यामध्ये महत्त्वाचं कारण ठरतं. मंडळी, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी हे इतके दिवस आपण म्हणत होतो आणि स्वतःला भाग्यवान समजत होतो. पण आता खरोखरी हे भाग्य आपल्याला घराघरात पोचलंय, आपल्याला लाभलेलं आहे. त्याचा नम्रपणानं स्वीकार करूया
आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी ती साता समुद्रापार पोहोचवण्यासाठी पुढाकार घेऊया, प्रयत्न करूया. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जागतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. पॉलिटिकल महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला उद्या भेटूया. मनापासून धन्यवाद.